आम्हाविषयी सारेच आम्हाविषयी सारेच बोलतात, जो आदर दाखवतात तो आम्ही पाहतो, पण आम्ही जे केलं ते करताना फळाचा विचार कधी केलाच नव्हता। आम्ही हे कुठल्याही नावलौकिकासाठी नाही केलं, छत्र चामरासाठी नाही केलं। बालपणापासूनच आऊसाहेबांनी इथल्या आसमानी सुलतानीच्या उन्मत्त कहाण्या आम्हाला सांगितल्या। शेकडो वर्ष या सुलतानांनी पायदळी पुरवलेल्या कुत्र्यासारखं जगणाऱ्या रयतेचे, गोरगरिबांचे, आपल्या मूर्खाचे हाल मी बघितले। मी आलं हे असे अत्याचार थांबलेच पाहिजेत, या राक्षसांना गाडलंच पाहिजे। लढाई होती मात्र शत्रूंची, समोर होत्या आमच्या भूमीचे लचके तोडायला निघालेल्या एक नव्हे तर 4-4 बलाढ्य पाचछाया। आमच्याकडे काय होत? प्रचंड चीड, संताप आणि इच्छाशक्ती, याशिवाय काहीही नाही। साक्षात तुळजा भवानी आणि आमच्या मासाहेब आमच्या पाठीशी असताना घाबरायचं कुणाला आणि कशाला? निश्चय झाला, 300 वर्ष गुलामगिरीत खितपत पडलो होतो, आता बस। इथून पुढे आपल्याला वाघासारखं जगायचंय, या भूमीवर गिरट्या घालणाऱ्या विधानांशी लढायचंय। या लढाईत आई जगदंबेनं आमच्या पदरात सवंगडी घातली, केली कसे? कायम एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपत्र घेऊन आमच्या पुढे उभे राहिले। कुणी आपल्या मुलाचं लगीन सोडून कोंडाण्याकडे धावला, कुणी तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत खिंडीत मृत्यूला रोखून धरलं, तर कुणी तुफानी दर्यात शौर्याचं वादळ घातलं। सारच नवल, पण आश्चर्य वाटतं की आमच्या आधीच कुणी का केलं नाही याच। मनुख बेचिराग होत होता, मंदिरं तीर्थक्षेत्र मोडून जात होती, माता भगिनी भ्रष्ट केल्या जात होत्या, त्याची चीड कुणासच येत नव्हती। बॅटरी लेवल 10% शोधून त्यांना पुन्हा कुंकर घालायची। मग सह्याद्रीच्या दऱ्यात 12 मावळा कोकणात सर्वत्र हिंडलो आम्ही, जीवाला जीव देणारे माणसं शोधली। आमचं राजेपण बाजूला ठेवून सगळ्यात विसरलो, एकमेकांचे आयुष्यभराचे सवंगडी बनलो, साऱ्यांची मिळून एक मूठ। आम्हाला जसा जसा एक एक हिरा सापडत गेला तसा त्याला कायम योग्य कामासाठीच निवडला। तलवार आणि लेखणी, नांगर आणि तराजू हे सगळेच महत्वाचे। चारित्र्य नसेल तर सगळंच फोड। मग ज्यांना शत्रू मानलं त्यांच्यात आणि आमच्यात फरक तो काय? उन्मत्त द्रव्याचा लोभ ना कधी आम्ही धरला ना कोणाला घेऊन दिला। अत्याचार कोणी केला असता त्याचे हात पाय कलम केले, कारण शिक्षेची दहशत इतकी बसावी की पुन्हा चुकीचे पाऊल उचलायला कोणी धजावणारच नाही। त्याचबरोबर जीवाची पर्वा न करणाऱ्या बहादुरीची खातिरदारी ही सोन्याची कडी देऊन केली, आणि मग सुलतानीची मगर मिठी सई व्हायला लागली। हळूहळू आपला मुलूक सुटकेचा श्वास घ्यायला लागला। दुश्मनाला जरब बसली होती, त्याला कळलं होतं की इकडे वाकडी नजर वळवायच्या आधी 10 वेळा विचार केला पाहिजे। आपल्या राज्यात शेतकऱ्याचा नांगर आणि व्यापाराचं दुकान निर्धोकपणे चाललं पाहिजे, आणि घरोघरी आया बहिणीच्या देवघरातला अंदाजी कुठल्याही भीतीशिवाय तेवत राहिला पाहिजे।
हे जर होत नसेल तर त्या छत्र चामराची आणि सिंहासनाची काय किंमत? एखाद्या कडाच्या टोकावर जेव्हा आम्ही उभे असतो तेव्हा असं वाटतं हा सह्याद्री आपले दोन्ही बाहू पसरून आमच्या रक्षणासाठी उभा आहे. त्याच्या दर्शनानंच शत्रूला कापरं घालतो. पण आम्हीच याच्या अंगखांद्यावर खेळलो आहोत. त्याच्या कित्येक शिखरांवर तर आम्हीच बुर्जांचे, माचांचे आणि गडगोटांचे दागिने चढवले. एक एक किल्ला असा दिला की त्याच्यावर विजय मिळवायला दुश्मनाला कित्येक जन्म घ्यावे लागते. किती आक्रमण झाली पण प्रत्येक वेळी आपल्या गनिमी काव्यानं शत्रूला हाय हाय करत फळ काढावा लागला. एक एक किल्ला म्हणजे माझ्या एक एक जीवाभावाच्या समन्वयाचं स्मारक आहे. कोणाबद्दल काय काय किती सांगू. आमचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला सिंहासनाची एक एक पायरी वर चढत असताना मला एकेका साथीदाराची आठवण येत होती. बाजी पासलकर, सोनोपंत, कबीर, दादोजी कोंडेव, बाजीप्रभू देशपांडे, उडारबाजी, तानाजी, सूर्याजीराव काकडे, प्रतापराव गुजर, किती किती नावं घ्यावी. काय सांगू. क्षणी डोळे आणि ऊर भरून आलं होतं. पण राजाला अश्रू ढाळायची परवानगी नसते. सिंहासन फार फार काटले असतं. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा होती. महाराष्ट्र धर्म वाढवावा आणि अवघ्या जनांचे गोमटे व्हावे ही आमची इच्छा. पण हे राज्य आता तुमच्या ताब्यात आहे. तुमची इच्छा काय आहे? स्वधर्म, स्वभाषा यांच्याविषयी जागृत असलेला एकसंघ समाज घडवायची की क्षुल्लक स्वार्थापायी, जातीपातीच्या अहंकारापायी उभ्या समाजात दुफळी मांडून राष्ट्राचा बळी द्यायची? जे आम्ही आरंभले ते तुम्हाला पुढे न्यायचे आहे. आम्ही जपलेल्या नीतिमत्ता तशाच पुढे गेल्या पाहिजेत. आमच्याविषयी जो आदर तुम्ही दाखवता तो पाहून आनंदच वाटतो. तो आदर तेव्हाच खरा ठरेल जेव्हा त्याच्या मागच्या त्यागाची तुम्हाला जाणीव असेल. नाहीतर नुसत्या घोषणांचा उपयोग काय?